एक महत्त्वाची घडामोड कोल्हापुरातनं डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण चालत घरी परतल्याचा प्रकार कोल्हापुरात घडलाय। हृदयविकाराचा झटका आल्यानं डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केलं होतं, मात्र घरी घेऊन जाताना रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे हे आजोबा जिवंत झाल्याचं बोललं जात आहे। हा सगळा नेमका काय प्रकार आहे पाहूया। रस्त्यावरील जीवघेणे खड्डे हे कोल्हापुरातील एका आजोबांसाठी वरदान ठरले। 15 दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असतानाच पांडुरंग उल्पेंना हृदयविकाराचा झटका आला। घामाघूम झालेल्या अवस्थेमध्ये जमिनीवर पडलेल्या उल्पेंना त्यांच्या पत्नीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण अखेर डॉक्टरांनी पांडुरंग तात्यांची प्राणज्योत मालवल्याचं जाहीर केलं। पांडुरंग उल्पेंची प्राणज्योत मालवल्याची बातमी काही मिनिटातच कसबा बावडा परिसरात पोहोचली। जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी त्यांच्या घरी जमले आणि सर्वांनी पांडुरंग उल्पेंच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली। रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला आणि त्याच वेळी पांडुरंग तात्यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली। त्या असं खड्ड्यातनं जरा हे होताना मग आमच्या भाजीच्या मुलाने ते बघितलं, मग ते आजा हालचाल व्हायला लागल्या म्हणल्यावर भाजीच्या मुलगीनं ते लावून मिशन बघितल्यावर म्हणली दवाखान्यात परत नेऊया। देवाची कृपा आणि डॉक्टर देवाच्या रूपातच ते डॉक्टर भेटले, ते असं जीव वाचला। ते डॉक्टरांनी वगैरे ECG काढून बघितलं तर त्यांची थोडी हृदय पुन्हा चालू झाल्यासारखं झालं। स्पीड ब्रेकरमधून आम्हाला एक जीवदान मिळाले असे म्हटल्यानंतरच चालेल आणि लगेचच आम्ही पुढील उपचारासाठी DY पाटील हॉस्पिटलला गाडी वळवली आणि पुढील उपचार करून आम्ही आज आमच्या आजोबांना आमच्या आजीच्या स्वाधीनी सुखरूप स्वाधीनी केलेला आहे। नातेवाईकांनी पांडुरंग उल्पेंना पुन्हा रुग्णालयात नेलं आणि पांडुरंग उल्पे आपल्या पायावर उभे राहून घराकडे चालत आले। या संपूर्ण घटनेनंतर पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईक म्हणाले। कुठं नेलं, कसं नेलं, का नेलं, कुणी नेलं हे काहीच कळालं नाही। ते एवढं देवानं म्हणजे सगळ्याच्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने, ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने हे सगळा आशीर्वाद